दंडवत प्रणाम मैत्रिणींनो, क्रिशा फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजसाठी लागणारे बेसिक गळे पाहणार आहोत। त्यासाठी लागणारी मापे मी व्हिडिओच्या सुरुवातीला दिली आहेत। गळ्याची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। गोलगळा घेण्यासाठी मी वरच्या साईडला 2.5 इंच मार्क केलेला आहे गळा रुंदी आणि खालच्या साईडला 3 इंच गळा रुंदी मार्क केलेली आहे। त्यासाठी खालच्या साईडने 3 इंच गळा रुंदी घेतल्याच्या नंतर गळा हा पूर्ण मोठ्या साईजचा होतो। त्यानंतर आपण आकार देऊन घेणार आहोत। लांबी मी 10 इंचाची घेतली आहे, जेणेकरून 9.5 इंचाचा गळा तयार होईल। राऊंड देऊन घेतलेला आहे। त्यानंतर आपण कात्रीने कट करूयात आणि बघूयात गोलगळा कसा तयार होतो। हे बेसिक गळे आहेत। बेसिक गोल गळ्यामध्येही बेसिक 3 प्रकारचे गळे असतात आणि चौकोनी गळ्यामध्येही 3 प्रकारचे गळे असतात। त्यानंतर आपण घेऊयात स्क्वेअर नेक, म्हणजे चौकोनी गळ्यामध्ये आपण घेणार आहोत बॉक्स गळा, बॉक्स नेक। त्यामध्ये आपण लांबी 10 इंच घेतलेली आहे, रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि स्केलच्या मदतीने तुम्ही ड्रॉ करून घ्या। आणि खालच्या साईडला याच्यामध्ये काहीच करायचं नाही। खालच्या साईडला अर्धा इंचावर बंद बाजू सोडून इकडच्या साईडला अर्धा इंचावर मार्क करायचे आणि पूर्ण व्ही याच्यामध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर कट करूयात आणि यामध्ये जर चौकोनी गळा घ्यायचा असेल तर आपल्याला ते अर्धा इंच घ्यायचं नाही आहे, पूर्ण तसंच ठेवायचं आणि स्क्वेअर कट करून घ्यायचा। आपला चौकोनी गळा तयार होईल अशा पद्धतीने। त्यानंतर आपण व्ही नेक बघूयात। व्ही नेकसाठीही 2.5 इंचावर मार्क केलेला आहे मी। तुम्ही तुमच्या गळ्यानुसार घेऊ शकता। लांबीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। आणि त्यानंतर यामध्ये तर आपल्याला काहीच करायचं नाही आहे। वरच्या बाजूपासनं वरच्या 2.5 इंचावर जे मार्क केले आहे त्या बाजूपासनं खालच्या बाजूपर्यंत व्ही आकारामध्ये, म्हणजे तिरप्या रेषेमध्ये आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचे। याला आपण थोडासा नॉर्मल गोल आकारही देऊ शकतो, म्हणजे लंबट आकार, त्यानेही व्ही नेक छान दिसतो। आता स्टायलिश ब्लाऊजवर व्ही नेक भरपूर जण तयार करून घेतात। त्यानंतर आपण घेणार आहोत पंचकोनी गळा। पंचकोनी गळ्यासाठी मी 2.5 इंचावर मार्क केलेला आहे आणि 10 लांबी, जेवढी आपली लांबी असेल त्याचा अर्ध माप काढायचा आहे आणि वरच्या साईडला पूर्ण तसंच म्हणजे स्ट्रेट लाईन ठेवायची आणि खालच्या साईडला तिरप्या रेषेमध्ये लाईन मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचे। यामध्ये आपण खालच्या साईडला जो तिरपी लाईन दिली त्याच्यामध्ये गोल आकार, थोडासा नॉर्मली गोल आकार देऊ शकतो, तो पण खूप छान आकार दिसतो। मी थोडंसं तुम्हाला तुमच्या माहितीस्तव थोडंसं करून दाखवलेलं आहे, म्हणजे त्यातच मी आकार दिला आणि कट करून दाखवला आहे तुम्हाला। हे बघा, अशा पद्धतीने खूप छान पंचकोनी गळा तयार होतो। त्यानंतर आपण आउटसाईड ऑफ राउंडिंग नेक बघणार आहोत। त्यासाठी मी 10 इंचावर लांबी 10 इंच घेतली आहे आणि रुंदी 2.5 इंच घेतली आहे आणि त्या दोन्हीचा मध्य काढायचा आहे। लांबीचा मध्य काढायचा, म्हणजे 5 इंचावर आपलं मार्क होईल। त्यानंतर खालच्या साईडला 2.5 इंच, म्हणजे 5चंही अर्ध करायचं आहे आपल्याला, खालच्या साईडला आणि वरच्या साईडला। खालच्या साईडला बाहेर अर्धा इंच जायचा आणि वरच्या साईडला अर्धा इंच आत जायचं आहे आणि पूर्ण गोलाकार देऊन घ्यायचं आहे त्याला, म्हणजे मधातनं अर्धा इनसाईड ऑफ राउंडिंग नेक म्हणतात त्याला। हे बघा, पानगळ्यासारखाच आकार दिसतो, पण त्याच्यापेक्षाही हा गळा पानगळ्यापेक्षाही खूप छान दिसतो ड्रॉ केल्यानंतर ब्लाऊजवर। आता हे आपण कट करून बघूयात। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर। तोपर्यंत बाय बाय।